नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय DS न्यूज. ही बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भात. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नव्या वर्षाची सुरुवातच दिलासादायक ठरते. राज्यातील अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ही रक्कम फक्त त्या महिलांनाच मिळते ज्यांनी आपली KYC प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. राज्य शासनाने स्पष्ट केलेलं आहे की योजनेचा लाभ विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थी महिलेनं KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या महिलेनं ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर तिला या योजनेसाठी अपात्र ठरवलं जाऊ शकतं आणि त्यामुळे दरमहा मिळणारा 1,500 रुपयांचा हप्ता कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान मागील काही महिन्यांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना पैसे मिळाले नव्हते. अशा महिलांनी आता KYC पूर्ण केल्यानंतर प्रलंबित रकमेसह एकत्रित 3,000 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाकडून लाभार्थी महिलांना आवाहन करण्यात आलंय की ज्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत त्यांनी तातडीने आपली KYC प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा लाभ भविष्यातही सुरूच राहील.